सध्या देशभरात अंबानी परिवारातील लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे। याच लग्नाचा आज मंगलोत्सव सोहळा पार पडतोय। या सोहळ्यानिमित्त देशासह जगभरातील महत्त्वपूर्ण नेते मंडळी आणि सेलिब्रिटी या सोहळ्यात उपस्थित आहेत। आजचा सोहळा हा मुंबईतील बीकेसी परिसरातील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये पार पडतोय। तर या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी रिद्देश हतीम आपल्या सोबत आहेत। रिद्देश, आज अंबानी कुटुंबाचा जो लग्न सोहळा आहे त्याचा मंगलोत्सव सोहळा पार पडतोय। आज कोणकोणते सेलिब्रिटी तिथे पाहायला मिळतात? नक्कीच आपण पाहिलं तर वर्षभरापासून ज्या लग्नाची चर्चा देशभरात सुरू होती ते लग्न सोहळा अखेर मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ते पार पडलं। 12 जुलैला पार पडला आणि आज देखील एक मंगल महोत्सवाचा कार्यक्रम त्यानिमित्त ठेवण्यात आला आहे। आपण आपल्या मागे पाहू शकतो मोठ्या संख्येने जे सेलिब्रिटीज असतील, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीज असतील, मोठमोठे नेते मंडळी असतील जे इथे दाखल झाले होते। आज देखील पाहिलं तर मोठे मोठे नेते मंडळी इथे थोड्या वेळपूर्वी दाखल झाले। जे बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आहेत ते आपल्याला देखील पाहायला मिळतात। त्याचबरोबर इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर असतील ते देखील या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर पाहिलं जेव्हा 2 दिवसात जेव्हा लग्न सोहळा होता त्यानिमित्त देशभरातील महत्त्वपूर्ण नेते मंडळी असतील, आंतरराष्ट्रीय पदाचे जे नेते मंडळी असतील, पंतप्रधान असतील, प्रधानमंत्री असतील, हे सर्व या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित होते। काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कार्यक्रमामध्ये आपली हजेरी लावली होती आणि त्याचबरोबर जे जस्टिन बिबर असतील, जे आंतरराष्ट्रीय जे सिंगर आहेत, त्याचबरोबर इतर काही जे नेते मंडळी असतील सर्व या कार्यक्रमामध्ये जे हजेरी लावले। त्याचबरोबर पाहिलं आपण दुसरीकडे आपण पाहिलं तर नुकताच जेव्हा या लग्न सोहळा पार पडला होता त्याच्या आधी 50 जणांचा एक सामूहिक विवाहाचा कार्यक्रम देखील अंबानी परिवाराकडून ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर त्यांचे जे निवासस्थान आहे एंटिलिया निवासस्थान, त्या एंटिलिया निवासस्थानासाठी सर्वसामान्य नागरिकांना जेवणाची सोय देखील केली आहे। पण एकंदरीत पाहिलं तो हा जो लग्न सोहळा आहे तो लग्न सोहळा न करता लग्नाचा उत्सव कुठल्या पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये सादर करता येईल हे एका प्रकारचा प्रयत्न हे अंबानी परिवाराकडून मुंबईमध्ये केला जात आहे। रिद्देश, आज जो मंगलोत्सव सोहळा पार पडतोय तो सोहळा नेमका काय आहे? नक्की पाहिला तर आज मंगल उत्सव हा जो सोहळा आहे तो जिओ वर्ल्ड सेंटर इथे पार पडतो। संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान हा जो कार्यक्रम आहे तो सुरू झाला। बॉलिवूडचे बरेचसे जे अभिनेते असतील त्या कार्यक्रमाला हजेरी लावली। त्याचबरोबर मुंबईतील अनेक जे पोलीस ऑफिसर्स आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर जे नेते मंडळी असतील, मग प्रताप सरनाईक असतील, जे मनीषा चौधरी असतील, त्याचबरोबर पाहिलं तर देशमुख परिवार रितेश देशमुख यांचे भाऊ आहेत ते देखील आपल्याला पाहिलं। धैर्यशील मोहिते पाटील होते ते देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। एकंदरीत पाहिलं आजचे जो मंगल उत्सव एका प्रकारचं रिसेप्शन आहे जो प्रोग्राम आहे तो आता सध्या इकडे पार पडत आहे। महत्त्वाचं म्हणजे थोड्याच वेळपूर्वी आपण पाहिलं तर जी नीता अंबानी होते, जे अनंत अंबानी यांची आई आहे, ते स्वतः देखील इकडे आल्या होत्या। त्यांनी देखील ते मीडियाशी बातचीत केली, त्यांनी देखील सर्वांचं धन्यवाद या केला आणि त्याचबरोबर त्यांनी उद्या देखील सर्व जे मीडिया बांधव आहेत त्यांना उद्या प्रोग्राम करता बोलवलं आहे। आजच्या दरम्यान जे बॉलिवूडचे ॲक्टर्स आहेत त्याचबरोबर जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळेल। एकंदरीत रिसेप्शनचा कार्यक्रम हा पार पडत आहे आणि जो कार्यक्रम संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान जिओ वर्ल्ड सेंटर इथे सुरू झाला। रिद्देश, आजच्या या कार्यक्रमानंतर उद्या कोणता कार्यक्रम असणार आहे आणि त्याचं कशा प्रकारे आयोजन करण्यात आलंय? एकंदरीत पाहिलं तर मागील 3 ते 4 दिवसापासून ते कार्यक्रम सुरू होते। त्या कार्यक्रमामध्ये सर्व नेते मंडळी असतील, मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटीज असतील, ॲक्टर्स असतील, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉलिवूड हॉलिवूडचे ॲक्टर्स असतील, सिंगर्स असतील ते आपल्याला पाहायला मिळाले। मात्र उद्याचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम त्या सर्व जे जिओचे जे सर्व जे वर्कर्स आहेत, रिलायन्सचे वर्कर आहेत, एकंदरीत रिलायन्स ग्रुपच्या अंडर जेवढे पण कंपनी ते त्या सर्व वर्कर्ससाठी उद्याचा जो कार्यक्रम आहे तो इकडे ठेवण्यात आला आहे आणि मोठ्या संख्येने सर्वांना निमंत्रण देखील देण्यात आले की तुम्ही सर्व उद्या या तुम्ही सहपरिवारचा। थोड्याच वेळापूर्वी जे नीता अंबानी आले ते देखील म्हणाले होते की तुम्ही सर्व सहपरिवार जे मीडियाचा संपूर्ण परिवार जे मीडिया बांधव इथे आलेत त्यांना देखील जे निमंत्रण आहे ते त्यांच्याकडून देण्यात आलं। एकंदरीत उद्याचा सोहळा पाहिला तर उद्याचा सोहळा हा कुठल्याही सेलिब्रिटी या कुठल्याही नेते मंडळीसाठी नसून जे जिओ जे रिलायन्स ग्रुपच्या अंडरमध्ये जे सर्व कंपनीचे वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी हा उद्याचा कार्यक्रम ठेवला आहे। आणि उद्याच्या कार्यक्रमानिमित्त सर्व जे एम्प्लॉईजला आमंत्रण देण्यात आलं आहे आणि जामनगरचे त्यांचे जे ऑइल रिफायनरी आहे तिकडे देखील जे मोठमोठे जे अधिकारी आहेत जे रिलायन्सच्या ग्रुप अंडर काम करतात ते देखील आपल्याला उद्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये काम करायला उद्या इकडे उपस्थित दिसतील। आपण एकंदरीत पाहिलं तर ज्याप्रमाणे मागील 3 ते 4 दिवसापासून सेलिब्रिटीजला आमंत्रण दिलं होतं त्याचप्रमाणे उद्याचा दिवस असेल ते सर्व रिलायन्स आणि जिओमध्ये काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी असणार आहे आणि त्यांचं स्वागत अंबानी परिवाराकडून उद्या केलं जाणार आहे। नक्कीच रिद्देश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या सोहळ्यातील काही खास क्षण पाहूयात।
Thank you.